झुले उंच माझा झोका. मी ठीक आहे. खरे सांगू का, तुमच्या जागी मी असते तर मलाही असा संकोचच वाटला असता. अहो पण अशाने त्रास वाढेल तुमचा. इथे कुणीही येणार नाही, त्यामुळे अगदी स्वस्थ पडा घटकाभर. पण ऐका माझे, नाहीतर लेकीचा सासूरवास करीन हो तुमच्या. आता माझे बोलणेच खुंटले. राजे झोपलेत का? हो, द्या मी त्यांना आत नेऊन ठेवते. बरं. सासूबाई, तुम्ही विश्रांती घ्या. मी आहे ना, हो की नाही माईसाहेब? हो तर. सून बरीक नक्षत्रासारखी मिळाली आहे हो तुम्हास. देवाने रूप दिले आहे तीस. तुमचा वाडा पाहून डोळे अगदी दिपले हो आमचे. केवढा थोरला वाडा हा. आणि तुम्हीच मालकीण बाई. एवढा सगळा व्याप सांभाळायचा म्हणजे अगदी. आहे खरे, पण मी एकटी नाही हो. माझ्या थोरल्या जाऊबाई, आमच्या ताई साहेब, त्या आहेत माझ्या पाठीशी. शिवाय आमची दुर्गाक्का आहे. लांबच्या जवळच्या नात्यातल्या बायका असतात आमच्या घरात मुक्कामी. आणि आता काय, आमच्या सुनबाई आहेत हो माझा भार घ्यायला. काय रमा? इश्श, इतक्यात नाही हो पेलवायची त्यांना एवढी मोठी जबाबदारी. सगळे दागिने त्यांना घालायला दिलेत ना, तरी तेही पेलवणार नाहीत. वडलोपार्जित दागिने भरपूर असतील ना तुमच्याकडे? हो, इकडे भारी हौस आहे, तेच करतात. आणि आता तर काय, सुनबाई ही अगदी लाडक्या झाल्या आहेत, त्यामुळे तिचेही कौतुक होणार इकडून. हो, थोरल्या सुनबाई तेव्हा मान असणारच. करवीर असंही घर आहे तुमचे असे ऐकले आम्ही. हो, आधी आम्ही तिथेच राहायचो, पण आता माधवाचे सारे बस्तान पुण्यातच म्हटल्यावर इथेच वास्तव्य आहे. खरेच, तिकडे जमिनी सुद्धा खूप असतील तुमच्या. ते सारे कोण पाहते? आमचे बाळंभटजी आहेत ना, सारा व्यवहार तेच पाहतात. त्यामुळे आम्ही अगदी निश्चिंत आहोत हो. खरे, विश्वासाची माणसे असली जोडीला की कामाचा भार हलका होतो. खरेच. हा लक्ष्मी हार किती तोळ्याचा? सरस्वती, अगे कामे आहेत विहीणबाईंना. गोष्टींमध्ये गुंतवलेस तर. असू दे, असू दे. नाही नाही, तुम्ही या. उगीच माझ्यामुळे खोळंबा नको. पण वाडा बरीक बघायचा होता सारा. सरस्वती, अहो असू दे की. अगो मग चल की, मी दाखवते. विहीणबाई, तुम्ही आता अगदी आराम करा. मी हळद घालून दूध पाठवते, म्हणजे तरतरी येईल. चल सरस्वती. यमे, किती वेळ आपण असे घाबरून थांबणार? आपल्याला यमीस भेटायला हवे. अरे पण मला भीती वाटते. हे घर त्यांचे आहे ना? असे काही नाही, हे घर आपल्या यमीचेच आहे. तुझ्याशी शेळपट पण करू नको. मी आहे ना, चल. काय चल? ए, कुठे चाललाय? ही बायकांची खोली आहे, तू माहिती नाही का? पुरुषांनी तिकडे जायचं नसतं. पण आमची यमी आत आहे, आम्ही तिला भेटायला चाललो आहोत. यमी? कोण यमी? येथे कोणी यमी फमी नाहीये. येथे फक्त आबाबाबांचे राज्य चालते. काहीही करावयाचे असेल तर आधी आबाबाबांची परवानगी घ्यावी लागती, हो की नाही रे? यमीला भेटायची परवानगी? सांगितलं नाही का येथे यमी फमी कोणी नाहीये म्हणून? खोटे बोलते तुम्ही. आमची आई आत गेलीये,
म्हणजे यमी सुद्धा तेथेच असणार. आम्हाला तिला भेटायचे आहे. एवढ्या लांबून आम्ही तिला भेटायलाच तर आलो आहे ना. ठीक आहे तुम्ही जाऊ शकता. थांबा पण एका अटीवर. अटीवर? हो, तुम्हाला न चुकता रामरक्षा म्हणावी लागेल. कबूल? एवढंच ना? आत्ता म्हणतो. हा म्हणा. श्री गणेशाय नमः. अस्य श्री राम रक्षा स्तोत्र मंत्रस्य बुद्ध कौशिक ऋषी श्री सीता रामचंद्रो देवता अनुष्टुप चंदाह. चुकले तुम्ही हारले. आता तुम्ही भेटू नाही शकणार. वा असं कसं म्हणजे काय? तुम्ही आज कबूल केलेली ना. पण यमे रागावलीस का ग माझ्यावर? पण तू काही बोलू नकोस माझ्याशी. झुले उंच